मुंबईतील एका अत्यंत नामांकित आणि महागड्या हार्ट हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागाबाहेर शंकर हताश होऊन बसला होता. त्याच्या 6 वर्षाच्या एकुलत्या एक मुलाच्या ओंकारच्या हृदयाला मोठं छिद्र होतं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की 24 तासांच्या आत एक अत्यंत गुंतागुंतीची आणि मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल, अन्यथा ओंकारला वाचवणे अशक्य होते. शंकर हा एका बांधकाम साईटवर काम करणारा अत्यंत गरीब मजूर होता. त्याच्या खिशात जेमतेम 200 रुपये होते आणि शस्त्रक्रियेचा खर्च तब्बल 5 लाख रुपये सांगण्यात आला होता. शंकरने गेल्या 2 दिवसात पैशासाठी शहराचा कोपरानकोपरा पालथा घातला होता. त्याने आपली झोपडी गहाण ठेवली, पत्नीचे मंगळसूत्र विकले, पण तरीही त्याच्याकडे फक्त 50,000 रुपयेच जमा झाले होते. हॉस्पिटलच्या प्रशासनाने स्पष्ट सांगितले होते की जोपर्यंत पूर्ण पैसे भरले जात नाहीत तोपर्यंत शस्त्रक्रिया सुरू केली जाणार नाही. आतमध्ये ओंकारचा श्वास हळूहळू कमी होत होता आणि बाहेर एका असहाय्य बापाचा जीव तडफडत होता. त्या हॉस्पिटलचे मुख्य कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रसाद गोखले हे अत्यंत कडक शिस्तीचे आणि नियमांचे पालन करणारे डॉक्टर म्हणून ओळखले जायचे. ते त्यांच्या केबिनमधून बाहेर आले आणि ऑपरेशन थिएटरकडे जाऊ लागले. शंकरला पाहताच त्यांच्या वॉर्डबॉयने त्याला बाजूला होण्यास सांगितले, पण शंकरने विचार केला नाही. तो थेट धावत गेला आणि त्याने डॉक्टर प्रसाद यांचे पाय धरले. तो अक्षरशः ओक्साबोक्शी रडत होता. साहेब, माझ्या पोराला वाचवा. माझ्याकडे आता 1ही रुपया उरलेला नाही, पण मी आयुष्यभर तुमच्या घरात फुकट काम करेन. फक्त माझ्या ओंकारला मरू देऊ नका, अशी विनवणी तो करत होता. डॉक्टर प्रसाद यांना या प्रकाराचा खूप राग आला. हॉस्पिटलमध्ये असा गोंधळ त्यांना अजिबात आवडत नसे. त्यांनी अत्यंत कठोर आवाजात सिक्युरिटी गार्डला बोलावले आणि शंकरला बाहेर काढण्याचे आदेश दिले. गार्ड शंकरला ओढू लागले, पण शंकरची पकड सुटत नव्हती. तो एका वेड्यासारखा डॉक्टरांच्या पायांना बिलगून होता. शेवटी रागाच्या भरात डॉक्टर प्रसाद यांनी स्वतः खाली वाकून शंकरचा हात झटकण्याचा आणि त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत शंकरच्या उजव्या हातावर गुंडाळलेले एक जुने आणि मळके कापड अचानक खाली पडले. शंकरचा उजवा हात पूर्णपणे उघडा पडला. डॉक्टर प्रसाद रागाने त्याला काहीतरी सुनावणार इतक्यात त्यांची नजर शंकरच्या त्या उजव्या हाताकडे गेली आणि पुढच्या क्षणी डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली. संपूर्ण हॉस्पिटलचा कॉरिडॉर एका भयंकर शांततेत बुडाला. शंकरचा तो उजवा हात मनगटापासून कोपरापर्यंत अत्यंत भयानक पद्धतीने जळालेला होता. त्वचेवर आगीचे मोठे आणि खोल डाग होते, पण त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या जळलेल्या मनगटावर एक लहानशा निळ्या रंगाच्या त्रिशूळाची खूण गोंदावलेली होती. ती खूण आगीमुळे विद्रूप झाली होती, पण स्पष्ट दिसत होती. डॉक्टर प्रसाद यांच्या हातातील फाईल खाली पडली. त्यांचा श्वास काही क्षणासाठी थांबल्यासारखा झाला. त्यांनी अत्यंत थरथरत्या हाताने शंकरचा तो जळलेला हात आपल्या हातात घेतला. त्यांच्या डोळ्यातून अचानक अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आजूबाजूचे गार्ड, नर्सेस आणि इतर रुग्णांचे नातेवाईक हे दृश्य पाहून थक्क झाले होते. जो डॉक्टर संपूर्ण शहरात आपल्या कठोरपणासाठी प्रसिद्ध होता, तो एका मजुराचा हात धरून लहान मुलासारखा रडत होता. डॉक्टर प्रसाद यांनी शंकरला दोन्ही हातांनी धरून उठवले. त्यांचा आवाज कापत होता. त्यांनी शंकरला विचारले, बाबा, 25 वर्षापूर्वी कोल्हापूरच्या एका अनाथ आश्रमाला जी भयंकर आग लागली होती, तिथे तुम्ही होतात का? हा प्रश्न ऐकता शंकर दचकला. त्याने मान हलवून होकार दिला. डॉक्टर प्रसाद हुंदके देत तिथे उपस्थित असलेल्या सर्व स्टाफला आणि गार्ड्सना उद्देशून मोठ्याने म्हणाले, 25 वर्षापूर्वी मी कोल्हापूरच्या अनाथ आश्रमात राहत होतो. एका रात्री अचानक शॉर्ट सर्किटमुळे संपूर्ण आश्रमाला आग लागली. सर्व मुलं बाहेर पळाली, पण मी एका खोलीत अडकलो होतो. माझ्या अंगावर लाकडी छत कोसळणार इतक्यात बाहेरून एक तरुण मजुराने आगीत उडी घेतली. त्याने ते जळते लाकूड आपल्या उजव्या हाताने उचलून धरले आणि मला सुखरूप बाहेर काढले. त्या आगीत त्या माणसाचा हात कायमचा जळाला. मला फक्त एवढेच आठवत होते की त्याच्या मनगटावर निळा त्रिशूळ गोंदवलेला होता. मला रुग्णवाहिकेत ठेवून तो माणूस कायमचा गर्दीत नाहीसा झाला. डॉक्टर प्रसाद पुन्हा शंकरच्या समोर हात जोडून उभे राहिले. ते म्हणाले, शंकरराव, ज्या हाताने मला जीवनदान दिले, ज्या हाताच्या बलिदानामुळे आज मी एक मोठा डॉक्टर बनून हजारो लोकांचे प्राण वाचवत आहे, तोच हात आज माझ्यासमोर स्वतःच्या मुलाच्या जीवासाठी भीक मागत आहे. ही माझी सर्वात मोठी हार असती जर मी या हाताला ओळखले नसते. आज तुमचे उपकार फेडण्याची वेळ नियतीने मला दिली आहे.
डॉक्टर प्रसाद यांनी तातडीने प्रशासनाला आदेश दिला की ओमकारच्या शस्त्रक्रियेची सर्व तयारी सुरू करा. या ऑपरेशनचा आणि पुढील सर्व उपचारांचा एकही रुपया शंकरराव देणार नाहीत, तर तो सर्व खर्च मी स्वतः उचलणार आहे. काही वेळातच ओमकारला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर शस्त्रक्रिया यशस्वी झाली. जेव्हा डॉक्टर प्रसाद बाहेर आले तेव्हा शंकरने त्यांचे पाय धरण्यासाठी पुन्हा खाली वाकण्याचा प्रयत्न केला, पण डॉक्टरांनी त्यांना थांबवले आणि त्याला घट्ट मिठी मारली. एका गरीब बापाच्या निस्वार्थ बलिदानाने आज त्याच्याच मुलाचे प्राण वाचवले होते. पैशांच्या भिंती कोसळून माणुसकीचा आणि कृतज्ञतेचा एक मोठा विजय त्या हॉस्पिटलने अनुभवला होता.